नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। एक दाना मोकळा आणि मौसूद अशी आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा रात्री मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि रात्रभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतला। तुम्ही ते बघू शकता, साबुदाणा परफेक्ट असा स्मूथ असा आपला भिजलेला आहे। त्याबरोबर घेतलेला आहे हिरवी मिरची आणि बटाटे सोलून घेणार आहे। शेंगदाण्याचा कूट घेणार आहे। हिरवी मिरची मिक्सरला मी ग्राइंड करून घेणार आहे, किंवा तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची पण वापरू शकता। सर्वात आधी कढईमध्ये मी टाकणार आहे बटाटा, जो मी वरचं साल काढून घेतलं होतं, बारीक कापून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण बटाटा फ्राय करून घेणार आहोत। बटाटा इथे चांगला आपला फ्राय झालेला आहे। मी आता काढून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये आपण ठेवणार आहोत। सेम ह्याच आता कढईमध्ये तेलामध्ये मी साबुदाणा परतून घेणार आहे। आता ह्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं जिरं। तुम्ही उपवासाला जिरं टाकत असाल, खात असाल तर टाका, नाही तर स्किप केलं तरीही चालेल। त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची आणि हिरवी मिरची छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही उपवासाला अद्रक खात असाल, तुम्ही अद्रक टाकलं तरीही चालेल। त्याबरोबर हिरव्या मिरची अख्ख्या पण मी इथे थोड्याशा फ्राय करून घेते। हिरव्या मिरच्या चांगला फ्राय झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट। आणि व्यवस्थित साबुदाणा आणि शेंगदाणे आधी मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर मस्तपैकी साबुदाणा मी परतून घेणार आहे। एक 10 मिनिटं तरी झाकण ठेवून वाफवायचं आहे, पण मध्ये मध्ये तो हलवायचा आहे। चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। मस्तपैकी वाफेवर 10 मिनिटं मी साबुदाणा स्लो गॅसवर वाफवून घेतलेला आहे। तुम्ही व्यवस्थित एकजीव करायचा आहे। नंतर झाकण ठेवून वाफवून घेऊयात। रेडी झालेला आहे। आणि त्यानंतर मी थोडा साबुदाणा वाफला की त्यात बटाटे ॲड केले होते आणि बटाटे टाकून सुद्धा 4 ते 5 मिनिटं चांगले वाफ घ्यायची आहे। तर इथे आपली साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे। ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही कराल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।